एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने उद्ध्वस्त करून 2,29,910 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला। अहिल्यानगर शहरातील संदेशनगर परिसरात हा छापा विशेष पथकाने टाकला असून गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर हा नवनाथ निवास नावाच्या घराच्या टेरेसवर 4 इसमांच्या मदतीने सुगंधी तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना मिळून आलाय। या प्रकरणी गोरक्षनाथ शंकर मुर्तडकरसह शुभम रावसाहेब गुंजाळ, गणेश बापू डोयफोडे, विक्री राजू खरे यांना ताब्यात घेतलंय। एकूण 2,29,910 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। 2 मशीन, इलेक्ट्रिक वजन काटा, मावा तयार करण्याचं साहित्य तसेच 236 किलो सुगंधी तंबाखू तयार मावा जप्त केला। सदरची कारवाई विशेष पथकाचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदेवी, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिगे, अमोल कांबळे, जालेंदर दहिफळे, दीपक जाधव, विजय ढाकणे या पथकाने केले। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज अहिल्यानगर शहरामध्ये तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या श्रीरामपूर चौक या ठिकाणी नवनाथ बंगला, संदेशनगर तसेच नवनाथ पान स्टॉल येथे छापा टाकला असता आमच्या विशेष पथकाला 2 मावा बनवणाऱ्या मशीन तसेच तयार मावा, सुगंधित तंबाखू व इतर साहित्य मिळून आले। याचप्रमाणे 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेत मावा बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करत एकूण मुद्देमाल 2,79,120 रुपये मुद्देमाल ताब्यात घेत तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई अवैध धंद्यावरती यापुढेही तोपखाना पोलीस स्टेशन सहित अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।